जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मी तर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी फर्स्ट इयर BBA, BBA IB, BBA CA तसेच BCA कॉमर्स, BCA सायन्स या AICTEच्या ॲडमिशन प्रक्रियेमार्फत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे 2024 पॅटर्नला शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी, तर या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचा सिलेबस आणि परीक्षा फॉर्मबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जेही विद्यार्थी आणि प्राध्यापक या संबंधित अभ्यासक्रमासाठी आहे, त्यांनी कृपया काळजीपूर्वक बघा. सगळ्यात प्रथम मी महाविद्यालयासाठी महत्त्वाची सूचना देईल, की आपण AICTE कडून आपल्याला जे काही पत्र प्राप्त झालेलं आहे, त्याच्यात LOA ज्याला आपण लेटर ऑफ अप्रूव्हल म्हणतो, त्यामध्ये आपल्याला कोणत्या अभ्यासक्रमाला परमिशन भेटलेली आहे, ते कृपया काळजीपूर्वक बघा. जसं की या ठिकाणी BCA, BBA आणि BBA सांगितलेलं आहे. तर आता BCA मध्ये सुद्धा तुम्हाला BBA CA पण आहे काही अभ्यासक्रमांना, काही अभ्यासक्रमांना BCA सायन्स पण आहे, काहींना BCA कॉमर्स पण आहे. तर नेमकी आपल्याला कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश भेटला, हे कृपया आपण काळजीपूर्वक बघा. तसेच तुम्हाला पुणे विद्यापीठामार्फत जे काही ॲफिलिएशन लेटर आलेलं आहे, त्यामध्ये देखील तुमच्या अभ्यासक्रमाचं नाव काय आहे, ते कृपया काळजीपूर्वक बघा. जसं की आता एक्झाम्पल आहे इथे BCA कोर्स दिसलेला आहे. म्हणजे हा BBA CA कोर्स नाही, हा BCA आहे. त्याच्यातूनही BCA मध्ये तुम्ही एकदा चेक करा, की तुमच्या प्रस्तावामध्ये, अप्रूव्हलमध्ये तुम्ही कॉमर्स अंतर्गत घेतला का सायन्स अंतर्गत घेतला, त्याची काळजीपूर्वक खात्री करा. आता यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सिलेबसबाबत तुम्हाला माहिती देतो. इथे जर का तुम्ही सिलेबस कॉलमला जर का गेलात, तर या ठिकाणी तुम्हाला पुणे विद्यापीठाचा मी पुन्हा हवं तर काय करतो, या ठिकाणी इथे आपण सिलेबस कॉलमला ज्यावेळेस जातो, तर या ठिकाणी रिवाइज सिलेबस अकॅडमिक इयर 2024 दिलेला आहे. त्यावरती आपण क्लिक करायचं आणि या ठिकाणी बघा, इथे तुम्हाला वेगवेगळ्या फॅकल्टी दिलेल्या आहेत. जसं की आता मला सायन्स फॅकल्टीचा बघायचा आहे. जसं BCA सायन्सचा सिलेबस बघायचा आहे, तर मी सायन्स फॅकल्टी सिलेक्ट केली. त्याच्यामध्ये मी या ठिकाणी सायन्स ऑप्शन सिलेक्ट करणार आहे आणि या ठिकाणी जे काही अभ्यासक्रम दिलेले आहे, हे सर्व सायन्स अभ्यासक्रमातले विषय आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला एक BCA म्हणून एक अभ्यासक्रम दिलेला आहे. हे बघा या ठिकाणी 14/6/2024 रोजी. तर हा जो काही BCA अभ्यासक्रम असणार आहे, हा तुमचा AICTEचा अभ्यासक्रम असणार आहे. हे तुम्ही अगोदर काळजीपूर्वक काय करा, चेक करा. इथे दुसरा कोणता BCA सायन्स या नावाने कोणताही अभ्यासक्रम तसा तरी दाखवलेला नाही. ओके. सो आता आपण जर का कॉमर्सच्या ह्याच्यात सेक्शनकडे गेलो, तर कॉमर्समध्ये बघा कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये इथे बघा कॉमर्सचा सिलेबस. इथे BCA NEP आणि हा इथे दाखवलेला आहे बघा BCA कॉमर्स सिलेबस. म्हणजे जे मी मगाशी सांगितलं की ॲफिलिएशनमध्ये मध्ये जिथं AICTEच्या नुसतं BCA नाव आहे. मग ते कॉमर्स आहे का सायन्स आहे ते एकदा बघा. हा BCA कॉमर्सचा सिलेबस आहे जो 28/11/2024 रोजी विद्यापीठाने अपलोड केला. त्याचे परीक्षा फॉर्म अद्याप सुटलेले नाही. ते लवकरच जाहीर होतील. ज्या महाविद्यालयांनी BBA CA साठी ॲप्लिकेशन मिळवलेलं आहे, त्यांच्यासाठी हे अभ्यासक्रमाचे फॉर्म हे सुरू झालेले आहे. त्याच्यानंतर ज्यांनी BBA IBला प्रवेश निवडला, ते विद्यार्थी BBA IBचा सिलेबस रेफर करतील. ज्या विद्यार्थ्यांनी BBAसाठी प्रवेश घेतला, ते विद्यार्थी या ठिकाणी काय करतील, अभ्यासक्रम किंवा परीक्षा काय करतील, देतील. तर जे विद्यार्थी या किंवा जे महाविद्यालय AICTEशी अप्रूव्ड नाहीये किंवा ज्या महाविद्यालयांनी BCom, BM नंतर BCom CA, BCom IB आणि BCom BM असे 4 अभ्यासक्रमापैकी सॉरी 3 पैकी ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला, त्या अभ्यासक्रमाचे सिलेबस या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहे. तुम्ही जर का आता परीक्षा फॉर्मकडे जर का आलात, ओके. सो परीक्षा फॉर्म जर का बघितले, तर इथे बघा फर्स्ट इयर BBA 2024 क्रेडिट पॅटर्न, फर्स्ट इयर BBA CA 2024 क्रेडिट पॅटर्न आणि फर्स्ट इयर BBA IB 2024 क्रेडिट पॅटर्न दाखवलेले आहे. BCA सायन्सच्या अभ्यासक्रमाची मुदत संपलेली आहे आणि BCA कॉमर्सच्या परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी अद्याप आलेली नाही. ती लवकरच येईल आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म हे भरता येतील. माझं मत काय आहे, की तुम्हाला जो सिलेबस AICTEने किंवा ज्या अभ्यासक्रमाला AICTEने आपणास परमिशन दिलेली आहे, तो अभ्यासक्रम काय करा तुम्ही एकदा चेक करा. तो अभ्यासक्रम चेक केल्यानंतरच तुम्ही काय करा, त्या परीक्षा फॉर्म भरा आणि नंतरच त्याची परीक्षा देऊ शकता. तुमची परीक्षा ही फेब्रुवारी महिन्याच्या आसपास होणार आहे. आता डिसेंबर महिन्यापर्यंत तुमचे परीक्षा फॉर्म हे भरून घेतले जातील. लवकर जर परीक्षा घेणार असेल, तर त्या संदर्भात आपली माहिती दिली जाईल. तर अशाच नवनवीन व्हिडिओसह, नवीन-नवीन माहितीसह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि सविस्तर माहितीसाठी आपण आपल्या सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.